एकेस ना. आणि तू केव्हा शिकला रे? हा? आणि कसं काय जमलं रे तुला? हा? अरे किसना, तू तर जादूच केली. त्यात काय एवढं? लयदा बघितले तुम्हाला हे करताना. म्हणजे नुसतं बघून बघून शिकलं वय? हा? अरे कुठून आणलं एवढं डोसक? आणि काय उपयोग काय त्याचा इथं? होगा आला माझ्या पोटी. म्हणजे आता तू बी हेच काम करणार माझ्या माग, माझ्या हाताखाली? न करून कुठं जाणार? काय म्हणला? कुठं गेली तुझी आग? ही आगीच देऊ नको पोरा. मी तुझ्या एवढा होता ना तेव्हाच बाप चांगला आणि माझ्या आयुष्याचं मशान झालं. तुला नाही ना पटत हे? नाही ना पटत? माझ्या आजानं केलं, बानं केलं, म्या करतोय म्हणून तू का करावं? हा? बाहेर पड ना. मी आहे ना. कोण काय बोललं तर मी आहे तुझ्या माग. म्हातारी म्हणते शाप लागेल. योच एक मोठा शाप लागलाय. आणि कसल्या शापाला भ्याच? हे बोरा, आत्ताच जर गाळाटलास ना पुण्यांदा उभारी नाही यायची. आज हे पहिलं शेवटलं मड उचलून ठेवायचं चित्या. पुण्यांदा फिरकायचं बी नाही इथं. हा? बाबा, मी त्या दिवशी लय बोललो होतो तुम्हाला. जाऊन दे चल. आवर बिगिन. आई मटण घेऊन येईल. मटण. हा? मजा आहे ना काय? घे ग कांची. मजा आहे ना? कसं झालं या? बरोबर. आग पोटात बोटात मनात ढग मठात मसनात जोग्याच्या काळजात कुणावर आभाळ फाटत कुणाचं मरण कुणाचं सरण कुणाच्या भाकरीचं देणं लागत. जग जळत 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 राख होत राख होत. पांडुरंगा, शांती दे रे बाबा.
आहे कालचं मटण लय भारी झालं होतं. जा दादाला उठीव, नाही तर शाळेला जायलाच परत उशीर होईल. मी नाही जाय. अग काय फेकून हाणू तुला आता? हा नुसती खायला सोकलेत ही पोरं. तू बी तसलीस, तो किसने बी तसलाच. नुसतं हादळायचं आणि हुंदडायचं. अगं जाती का काढू कालचं मटण बाहेर? दादा उठ उठ, आई कावते उठ. उठला का ग? नाही, असा उठायचं नाही त्यो बी. शाळेला उशीर होते. उठ उठ. असं उठ उठ म्हणून उठणार आहे वय ते काट. हा ए उठ उठ. अगं झोपू दे की जरा. हा झोपू दे की जरा. तुला झोपू दिलं ना तर 1 महिन्यावर उठायचा नाहीस तू. आणि तुझ्या पायी माझ्या पोरीची शाळा बी बुडत्या. उठ उठ. आहे दादा परत झोपला. आत्ता ह्याला अगं बाबा झोप म्हणतात. हे बघ हात धरून ठेवलाय. वय काय ते कशामुळे तुझा हात पकडत्याल? हा बघ आत्ता यांना काय सकाळ सकाळी थट्टा सुचते वय? बाबा सोडा ना. सोडा त्याचा हात. सोडा की. आओ आओ बाबा सोडा ना बाबा. सोडा बाबा. आई रुता लागला हात. आपल्या गावातली प्रथा आता कायमच्यासाठी बंदच होणार. व्हायला म्हणजे आता आपली मडी आपणच निस्तरायची. तो नका टेन्शन घेऊ, तुला लई येळ अजून. केस नाही लहान आहे वय. हा तो हाच की चालवायला बापाची गादी. गादी कोणत्या राज्याची? हा
यशोदे गेला तो. अगं 2 पोरं आहेत तुझ्या पदरात. अगं या म्हातारीन तर कुणाकडे बघायचं. पुढं लय मोठा रस्ता आहे बाई. घे डोक्यावर पाणी आणि होय पुढं. भाऊजी तुम्ही हायसो ना मग. मी आले जेवण घेऊन. त्याच्या हिस्सेचे राहिलेले पैसे. काही बी लागलं तर मला सांगा. आता शिरपेच्या जागी आहे मी. समधीकडे बघितलं मी. माळावर शोधलीस? तिथं बी नाही. पळून तर नाही ना गेला दादा आहे. तू बस घरात, मी आलीच शोधून. अश्रू ढाळत कुणी पळत सैर भैर. अश्रू ढाळत कुणी पळत सैर भैर. नात होत जात जन्माशी जन्माचं जोडलेलं नात कसं जळत. जग जळत 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 राख होत राख होत. जग जळत जळत जळत.
आंघोळ करून ये जा. पोरग पार बिथरलंय बघ. मी देतो बाटलीचे पैसे. अहो पैसे राहू द्या. सांगून यायची ना. नाही म्हणलं असतं होय. जाऊ दे आता श्रीपती आत्म्याला खरी शांती मिळेल. चल रे. अरे किती पळवशील माणसाला. आम्ही आणलीस यशोदे काय घेऊन आला ग त्यो. काय माहित. खूप पळवलंस बाबा. नमस्कार कर. तू कुठं निघाला रा. शाळेला. कांचीला सुट्टी हाय तुला नाही. लहान शाळा सुट्टी आहे मोठ्या नाही. जाऊ का. काही लागलं तर सांग मला. अरे तुझ्या बिगर कुणाला सांगणार बाबा. अरे चहा तर घेऊन जा. नको राहू दे. लई कामं पडलीत. होय जातो.
अगं ये यशवदे, राहू दे, नसेल सापडत तर. आता इतके दिवस नाही घेतलं औषध. कुठं काय झालं मला? अहो आणायला तर पाहिजेलच ना. अगं पण मंग्यानं पैक दिलं नसतं तर कुठून आणणार होतं ग? काय मागल्या जन्मीचं देणं लागतं या. नाहीतर कोण करते ग कुणासाठी एवढं? मला तर कधी वाटलंच नव्हतं ते असं असतील. सैरा घ्यायचा मला ते त्यांचा. कधी वेळेवर पैसे दिले नाहीत त्यांनी. काय एखाद्याचं नशीब असतं बघ. एवढा भला माणूस. पर संसाराचं सुख आहे का बघ. 4 वरीस झालं बायको हातरुणाला खेळून हाय. पैका तू ठेवलं होतं भाई. मी कशाला ठेवेन खपदडात? अगं कवा आडी अडचणीला लागतील म्हणून माझ्या शिरपून ठेवलं असतील ग. समजा कसं आतले हात टपून ठेवायची भारी खोडच होती त्यांना. कोणी आहे का घरात? काय झालं वो? हा त्यो शिरक्याचा म्हातारा गेलाय. अर्ध्या तासात आणतो आम्ही. बरं आणा की. पण कोण करणार कोण समजतं? माझा मुलगा आहे ना व. कुठे? आणते त्याला बोलून आताच. बरोबर आणा पटदिशी बोलून. बाहेर गावून माणसं आले त्याला बी जायचंय लगेच. हा चल बरं. वय वय आत्ता आणते बघा. ते पोरग करीन करे. काय माहिती करतं की नाही करतं. सर किसण्याची आई आली या. किसने आहे का? किसना? अहो तो असाल द्वार केला नाही तर मथुरेला. तुमचा माला गेल्यापासून इथं काय फिरकला नाही बघा तू. अहो पण ते उत्तर रोज शाळेला जातो या. अहो घरात येत असत शाळेलाच, पण इथपर्यंत काही येत नाही बघा तू. आणि नाही येत तेच बरं आहे. वर्गात लई शांतता आहे तेव्हापासून. काकी तू असेल सुताराच्या गुराळात. घ्या आता सरस्वती सोडून गेला रसवंतीकडे. काय खरं नाही. कुठे पोरगा? येते ना पोरगा मागणं. तर लाकडं काढते मी. गावात नवीन प्रथा सुरू होणार म्हणा की. नाहीतर काय. आता हे बाई सगळं इथे करणार का काय गावात? तिचं पोरग येतंय म्हणा मागून. आता कशाचं येते? आता बघतो काय कोणतरी बोललं पाहिजे का नाही. हा
बाई, अहो काय चाललंय काय? हा वा बाजूला, तुमचं पोरग येईन म्हणून इतक्या वेळ आम्ही गप राहिलो. तुम्ही त्याचाच गैरफायदा घ्यायला लागलात. वा बाजूला तिथनं रीत रिवाज काही आहे की नाही? एक मिनिट बाजूला वा, बाजूला वा. वहिनी द्या इकडे द्या. तुम्ही जा घरात. जावा मी बघतो इकडे. अय मंग्या, आता तू करणार होय रे हे समज? एकला कशाला करू? आपण समजे मिळून करू ना. अरे कोणी अडचणीत आहे त्याला मदत करायची सोडून त्याला खड्ड्यात घालायचं वय. म्हणजे आता आपण करायचं वय सगळं. काय झालं केलं तर? तो किसना आहे ना पुढच्या वेळेला. अरे पण तो आता कुठे तो? तुझा त्याला शोधायला. आणि तो गाव असतर म्हाताऱ्याला राहू दे असंच. काय बोलतोय? अरे काय बघता? अरे धरा ना, हात लावा ना, माणूस की दाखवा. या मामा, या काका, या चला धरा, घ्या हात लावा, उचला घ्या. अरे काय समजू? लई जोराची लागली होती मला बिराव. ह्या मंग्याची लक्षणं काय ठीक दिसत नाही मला. त्याचं लई येणं जाणं वाढलं बरं इकडं. म्हणजे दिवसा बिन रात चलावी. मायला शिरप्यान तो एका बाटलीतली पित होते आणि आता एका चादरीत. अरे यशोदा अजून जेवण आणि मंग्याची जेवणी वाया चालली आहे त्याच्या बायकोच्या आजारपणात. चालायचं मजा आहे पण लेकाची. हा वहिनी पैसा. किसना तयार होईस तवर करीन मी इथलं समजा. येतो का म्हातारे? तुला मी माहित होतं ना? तू शाळेला जात नाही, तुला
दादा चल ना, दादा चल ना घरात, दादा, दादा चल ना घरात, दादा तू चल. कुठे गेली तुझी आग? ही आगीचं देऊ नको बरा. माझ्या आजानं केलं, माझ्या बानं केलं, मी करतोय म्हण तू का करावं? मी आहे ना. कोण काय बोललं तर मी आहे तुझ्या माग. आत्ताच जर गळाटलास ना पुन्हा उभारी नाही यायची. चल चल, शाळेला उशीर होतोय. कोण आहे का घरात? आहे की, कोण गेलं? त्याचीच पोर आहे ती. कोण आहे का घरात? कोण हाय? आहो या या आत या. नाही म्हणजे तुम्हा मोठ्या माणसांचं पायकावं लागायचं आमच्या घराला. या या. नाही नाही, बाहेरच बरं आम्ही. बोलवा तुमच्या सुनाला. आलीस बघा, आलीस. यशोदे आत नाही यायचं वय. असू देत. कालच्या बद्दल जरा बोलायचंय, महत्वाचं. मैतीबद्दल. काय झालं वो? काल इथे जे काय झालं ते बरं नाही झालं. आणि तो बंग्या कोण लागतो तुमचा? हा, आता तो सांभाळणार वय ही मसनवाट मायला? म्हणजे आमच्या परस्पर निर्णय घ्यायला लागले की तुम्ही? नाही नाही, असं काय बी नाही वो. हे बघा, हे तुम्ही विसरू नका, ही जागा गावाची आहे, तुमच्या मालकीची नाही. तुम्हाला जमत नसेल ना तसं सांगा, आम्ही आमचं बघतो काय करायचं ते. असं काय टोकाचं बोलताय? अहो आमचा किसने आहे ना, तो कराल ना. बंग्या इथं आला नाही पाहिजे परत. असल्या हलक्या लोकांकडून आम्ही मैत करून घ्यायचं का काय? अहो रामभाऊ जाऊ दे ना, कशा पाय बोलताय त्यांना. आपण दुसरी काहीतरी व्यवस्था करू. कोण पण करेल हे काम हसत असं. असं कसं बोलता भाऊ? आम्ही कुठं जायचं? पोरांचा तरी विचार करा ना. हे बघा, आम्हाला समजा गावाचा विचार करायचा आहे. अहो इतकी वर्ष आमच्या घरानं सांभाळली ही बसनवाट, आणि आता काय तुमच्या हक्काची जागा समजायला लागले काय? विसरू नका, गावाचे लई उपकार आहेत तुमच्यावर. नाही नाही, असं कसं विसरू आम्ही? तुमच्या वागण्यात तसं दिसत नाही ना. या बघा, तुम्हाला जमत असलं तर बघा, नाही तर आवरायला लागा सामान. चला 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 रे. अहो दादा, अहो दादा. यांनी शाळा सोडली वाटतं. शाळा सोडून कुणाचं भलं झालं? यशवदे, हे दिस येत्याला वाटलं नव्हतं बघ. हे ऐकावं लागल, बघावं लागल. माझ्या तर कशा खाली घास उतर ना बघ. यातनं कशी वाट काढायची काय डोसकत चाल ना बघा. मी काय म्हणते, तू असं कर, उद्याच जा पंचायतीमध्ये आणि आपलं गारानं सांग त्यांना. त्यांना काय बी म्हणणार नाही. काय बी करून किसनेला तयार केलंच पाहिजे. तू नाही ऐकणार. काय? तो म्हणलाय काय बी झालं, कुणीही बोललं तरी मसनवाटचं काम तो नाही करणार. बघा, म्हणजे हिला समजा माहितीये. अजून काय बोलला त्यो? बाबाला साप चावला की नाही? त्या रात्री काय झालं माहितीये का तुम्हाला? काय झालं? अगं बोल की. नग दादा ओरडल मला. नाही बोलीस तर मी सोडून काढीन. बोल. आता आहे का सारखं आपलं ओरडायचं पोरांवर? तुझा ह्योच गुण त्या पोरानं घेतलाय बघ. कांचे बाळा सांग, आम्ही नाही सांगणार तुझ्या दादाला. तुला चॉकलेट देते. सांग बाळा सांग. त्या रात्री त्या म्हातारीची चिता दादाने एकट्यानंच रचली होती. खरं? शपथ. ते बघून बाबानं त्याच्याकडनं सबूत घेतला होता. सबूत? कसला? बाबा म्हणलं काय बी झालं, कुणी बी बोललं तरी मसनवाटचं काम तू नाही करायचंस आणि आम्हाला समजा इथनं बाहेर काढायचंस. अरे माझ्या कर्मा, काय केलंस रे बाबा तू हे?
अगं बया, हे कार्ट काय शिळ घालते तिने सांजला. अगं बया, तू हायस वय? बस 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 बस. वहिनी कुठे? हाय की माग. जेवतोस का? नाही नाही, चिकन हादडून आलोय हाटलातून. हे काय आणलंस? सांगतो ना. वहिनी बसा. अहो बसा, बोलायचं तुमच्याशी. आता काय झालं बाबा? आणि म्हातारे, एवढं आभाळ कोसळलं तरी तुम्ही मला सांगितलं नाहीत. पोरीला पाठवायचं नाही म्हणजे कळलं काय तुम्हाला? न कळलं काय झालंय? त्यांच्यातलंच एकाने सांगितलं मला. रस्त्यावर यायची पाळी आली आमच्यावर. कशाला रस्त्यावर येत आहे? मोगलाई लागून गेली वय. एकेकाला सुतासारखा सरळ करून आलोय. म्हणजे काय केलं? मारलं बिरलं नाही कोणाला, सुनावलं चांगलं. म्हणलं 500-600 मतं आमची बी आहेत गावात. पंचायतीला पाडीन आणि आमदाराला बी जाऊन सांगेन म्हटलं. जातीवरनं बोलला म्हणून पोलिसात कंप्लेंट करीन म्हटलं. सुतासारखी सरळ झाली, गयावया करायला लागली. म्हणले मंगूराव, तुम्ही म्हणाल तसं करू, तुमची मसनवट तुम्ही चालवा. अरे म्हणलं, तुम्ही काय सांगता आम्हाला चालवायला? आम्ही हाव खंबीर चालवायला. मसनवट चालवा म्हण. याच्या पुढे तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. मी आहे ना, काही काळजी करायची नाही. अरे माझ्या लेकरा, देवावानी धावून आलास र बाबा, देवावानी धावून आलास. ए चहा ठेव, चहा ठेव, तोंड गोड कर त्याचं. चहा ठेव. हे घे. छान आहे का नाही? मज्जा आहे बाबा एका पोरीची. म्हातारे, तुझ्यासाठी साडी. अरे अरे, मला कशाला? मी कुठं नेसून फिरू ही साडी? लय भारी आहे रे. वहिनी, चहा राहू द्या. ही साडी तुमच्यासाठी. नग कशाला? आवडली नाही का? बदलून आणू? तसं नाही वो, पर घ्या ना. दादा, ड्रेस आलाच वैर. हे बघ, तुझ्यासाठी शर्ट पॅन्टचं कापड मस्त आहे का नाही? उद्या टेलर कडे जाऊ आणि शिवून टाक. अरे घे ना, घे घे की. किसन्या, जा हात पाय धुवून घे. जेवायला वाटते मी तुला. जा जा. दादा, ड्रेस. येऊ का म्हातारी? दादा बघ ना. वहिनी, काही लागलं सांगा बरं का. येतो. दादा, ती सकाळी माणसं आली होती ना, त्या मंगा काकाने त्यांना शिव्या घातल्या आणि सरळ केलं, एकदम सुत्तासारखे सरळ. त्याला काय गरज पडली आपल्या भानगडीत पडायची? यशवदे, हा, झोपलीस का ग? का हो, काय पाहिजे का? काय न ग, असंच विचारलं. लई आठवण येते बघ शिरपूची. त्यो असता तर आज जे झालं ते झालं असतं का ग? जाऊ दे लता, निस्तारलं ना ते. उगाच कशाला विचार करताय? अगं आज मंगू नसता तर काय झालं असतं ग आपलं? आणि हिथून मोर बी कसं होईल ग आपलं तो नसेल तर? हे आपलं पोरग तर आपलं काय बी ऐकत नाही बघ. आता त्याला सांगण्यात काय बी मतलब नाही. त्याच्या डोसक्यानं काय तिसरंच घेतलंय. तेवच जाणून त्याचं काय होणार आहे आता. वाटलं होतं शाळा शिकल, डोंबलं त्याच. माझी साडी कशी वाटली ग तुला? साडी चांगली आहे. तुझी माझ्या परीस झाक आहे. उद्या तो आला की नेस ती साडी, बरं वाटेल त्याला. काय म्हणते आम्ही? झोपा आता.
परत सकाळी लवकर उठायला होत नाही. आपण जर बरं वागलो नाही त्याच्या संग तर तो तरी कसा बरा वागेल का आपल्या संग? अहो पण आपण कशाला वाईट वागायचं ना त्यांच्या संग? आपण नाही म्हणत मी, तू म्हणते. तुलाही तुटक वागतीस बघ त्याच्या संग. अगं आता तू एकली आहेस, अख्खा गाव येतो इथं. कुणाची नियत कशी हाय काय सांगता येते भाई. शिरपू होता तवर काय बी वाटलं नाही, पर आता तू म्हणजे बिन राखणदारा विनाचं शेत. किती लांडग टपले असतील, समद बाहेर येते. यो मंगू चांगला आहे. तो जे करतोय आपल्यासाठी ते भलेपणानंच करतोय. पण फक्त तेवढंच नाही, हे तुझ्या बी ध्यानात आलं असेलच की. आलया समद ध्यानात आलया, आणि काय करायचं ते बी ध्यानात आलया. हे बघ असं येड्यावानी बोलू नगस. तो ज्या मतलबासाठी करतो या, देव जर साधला नाही तर कशाला करेल ग तू हे समज. हा, आणि मंगू सारखा राखणदार असेल तर एका बी लांडग्याची हिंमत व्हायची नाही इकडे बघायची बी. आणि माझी फिकीर करू नगस. माझं डोळं बी बंद आहेत आणि कान बी. आत्या, अहो काय बोलताय तुम्ही? काय कळतंय का? अगं एक पोरगा आणि पोरगी आहे तुझ्या पदरात. पोरगा वायाला गेलेलाच आहे. पोरगी वायाला जायच्या अगोदर तिचं लगीन करावं लागल. आणि मंग्याला घालवशील तर मसनवाट कोण सांभाळेल? उघड्यावर आणशील समद्यासनी. तवा थंड डोसक्याने विचार कर. पाहिजे असत्याल तर माझं 4 पांढर केस घे, विचार कराया. आत्या, ओ आत्या, आत्या, कांची, हे कांची उठ, उठ बघ दादा नाही. चल जरा उठ उठ. फेकलीस कापडे इथं? कांची उचल ती कापड, फेक त्याची तसं जागी. टाकून द्यायचं? आपल्याला दुसऱ्याचं काय बी रंग आता. तुझं दादा आणि तुला नवीन फरक. चालेल. मला तर काय बी नगर. मला माझं लेकरू परत मिळालंय आज. आता परत कुठे जायचं नाहीस ना तू? नाही. उद्या काम सोडायचं असेल तर आज हे करावंच लागेल. लई मोठं झालं माझं पोरा. आजी ओरडणार.
तिची साडी टाकली म्हणून. ओरडून दे. आठवते मी आता उछाडलं ना. मी थांबणार दादा बरोबर. थांब तू. अरे या किसनराव, ती ग्लास इसळून घ्या. म्या एवढी मशीन साफ करून घेतोय. हा काय रे, काय झालं? काका हा जरा बोलायचं होतं. अरे मग बोल की. म्हणजे शाळेत जायचंय. अरे जा की मग. काम बी करायचंय. अच्छा, म्हणजे पार्ट टायमिंग जॉब होय? हो. सकाळी एकदा, शाळेच्या आधी आणि शाळेच्या नंतर, रोज 2 टाइम. 2 टाइम होय? हो. अरे मग अभ्यास कधी करणार? आणि अभ्यास केल्या बिगर शाळेत जाऊन काय उपयोग? हल्लीचे मास्तर कुठे धड शिकवतात होय? तू एक काम कर, तू 1 टाइमच येत जा. चालेल. आणि हे बघ, रात्री 9 वाजेस्तोवर काम करावं लागल. चालेल. रविवारी फुल टाइम करावं लागेल बघ. चालेल. आणि पगार 10 रुपये कमी मिळेल रोजचं. चालेल. समजा चालेल? हो. शिकायची भारी हौस दिसते. शिकलं पाहिजे पोरं, शिकलं पाहिजे. जा शिक, पळ शाळेला. चल.